वारीचा अरे मुर्दाबाद मुर्दाबाद सुनील वारे मुर्दाबाद. सुनील वारेचं करायचं काय खाली डोकं वर पाय, भ्रष्टाचारी सुनील वारेचं करायचं काय खाली डोकं वर पाय, भ्रष्टाचारी सुनील वारेचं करायचं काय खाली डोकं वर पाय. सुनील वारे हटाव पार्टी बचाव, अरे भ्रष्टाचारी सुनील वारे हटाव पार्टी बचाव. अरे पार्टीला संपवणाऱ्या सुनील वारेचं करायचं काय खाली डोकं वर पाय, पार्टीला संपवणाऱ्या सुनील वारेचं करायचं काय खाली डोकं वर पाय. अरे चले जाओ सुनील वारे चले जाओ, अरे चले जाओ सुनील वारे झपको जाओ, अरे चले जाओ सुनील वारे झपको जाओ, अरे चले जाओ सुनील वारे झपको जाओ. अरे महाभ्रष्टाचारी सुनील वारेंचं करायचं काय खाली डोकं वर पाय, अरे पार्टी संपवणाऱ्या सुनील वारेंचं करायचं काय खाली डोकं वर पाय. अरे चले जाओ सुनील वारे जेल को जाओ, चले जाओ सुनील वारे जेल को जाओ. अरे भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या सुनील वारेचं करायचं काय खाली डोकं वर पाय, खाली डोकं वर पाय, अरे भ्रष्टाचारी सुनील वारेचं करायचं काय खाली डोकं वर पाय, अरे पार्टी संपवणाऱ्या सुनील वारेचं करायचं काय खाली डोकं वर पाय, अरे विद्यार्थ्यांचा पैसा खाणाऱ्या सुनील वारेचं करायचं काय खाली डोकं वर पाय, अरे विद्यार्थ्यांची फेलोशिप रोखणाऱ्या सुनील वारेचं करायचं काय खाली डोकं वर पाय. अरे मुर्दाबाद मुर्दाबाद सुनील वारे मुर्दाबाद, अरे मुर्दाबाद मुर्दाबाद सुनील वारे मुर्दाबाद. सगळ्या खोट्या कर्मचाऱ्याला पगारी काढणाऱ्या सुनील वारे गँगचं करायचं काय खाली डोकं वर पाय, गँगस्टर सुनील वारेचं करायचं काय खाली डोकं वर पाय. नांदेड जात पडताळणी समितीकडून 50 खोके घेऊन कारवाई न करणाऱ्या सुनील वारेचं करायचं काय खाली डोकं वर पाय. 50 खोके एकदम ओके मजलाय बोके सुनील वारे. बौद्ध न्याय हक्क संघर्ष संघ या संघटनेतर्फे सिद्धार्थ ओवाळ म्हणून आहेत जे आपली भूमिका मांडणार आहेत. थोडक्यात जय भीम जय भारत जय संविधान. मी सिद्धार्थ ओवाळ, मुख्य समन्वयक बौद्ध न्याय हक्क संरक्षण पुणे. गेल्या शुक्रवारपासून आम्ही येथे महासंचालक सुनील वारे हटाव आणि बार्टी बचाव या आंदोलनासाठी बसलेलो होते. आज आंदोलनाचा 6वा दिवस आहे. आपण जर बघितलं, महाराष्ट्रातील तमाम जनतेला माझं आव्हान आहे की आपण जर बघितलं, सुनील वारे हे महासंचालक झाल्यापासून गेले 3 ते 4 वर्षात भारती संस्थेची खूप नाचक्की झालेली आहे. भारतीच्या इतिहासात, संपूर्ण इतिहासात जेवढी आंदोलनं झाली नाही तेवढी गेली 3 ते 4 वर्ष ही भारतीच्या 3 ते 4 वर्षाच्या कालखंडात आंदोलन झालेली आहे. काही उदाहरणं द्या त्यांची डायरेक्ट. मग उदाहरणं द्यायची झाली तर विद्यार्थ्यांच्या फेलोशिपचा प्रश्न असो, जो 118 दिवस आणि 56 दिवस तब्बल एवढ्या 2 कालावधीमध्ये हे आंदोलन इथे झाले होते. अख्ख्या महाराष्ट्रातून विद्यार्थी येथे भर पावसामध्ये 56 दिवस आंदोलनासाठी बसलेले होते. त्यावेळेसही याच पद्धतीने सुनील वारे यांनी आपल्या विद्यार्थ्यांना फसवून त्यांचं आंदोलन मोडीत काढलं आणि अनेक लोकांचे फेलोशिपचे प्रश्न तसेच प्रलंबित ठेवले. त्याचबरोबर 2023, 24, 25 या 3 वर्षाच्या कुठल्याही प्रकारच्या जाहिराती आजपर्यंत काढल्या गेलेल्या नाही आहे. अनेक प्रकारचे घोळ इथे चाललेले आहेत, अनेक प्रकारचे घोटाळे इथे चाललेले आहेत. आता जर आपण पाहिलं की जात पडताळणी प्रमाणपत्र जे दिलं जातं बार्टीच्या माध्यमातून, तर त्याच्यामध्ये पण खूप मोठा घोटाळा झाला आहे. ते तुम्हाला पोरेताई सांगतीलच. पण येथे 1 ऑक्टोबरला पुस्तक विटंबनेचा प्रकार झाला होता. संविधानाच्या असंख्य प्रती आणि तसेच महापुरुषांच्या जे काही साहित्य आहे त्याच्या बार्टीचं जे एरवड्याचं संकुल आहे तेथे ते साहित्य हे अनेक महिने त्यांना पूर्वकल्पना देऊनही ते तिथं भिजत पडलेलं होतं. तेव्हा जर प्रकार आपण उघडकीस आणला त्यावेळेस असं झालं. त्या प्रकारामध्ये दोषी असलेले अधिकारी त्यांना पाठीशी घालून सुनील वारे यांनी पुन्हा कामावर घेतलेलं. म्हणजे आता आम्हाला असं वाटतंय त्याच्या अगोदर ज्या निबंधक मॅडम होत्या त्यांच्या कार्यकाळात अनेक प्रकारचे घोटाळे झालेले आणि त्यांच्याबाबतही बार्टीच्या प्रशासनामध्ये अनेक प्रकारच्या सुरस कहाण्या इथे सांगितल्या जातात. म्हणजे आम्हाला असं वाटतंय की बार्टी ही एक संस्था नसून इथं प्रेयसींना रोजगार हमी योजना देण्याचे केंद्र बनवलेले ह्या लोकांनी. म्हणजे अनेक अधिकाऱ्यांच्या महिला कर्मचारी मित्र मैत्रिणी इथं कामाला आहेत. म्हणजे बार्टी ही संस्था काय त्यासाठी पोचली गेलेली का? बार्टीचा उद्देश काय, बार्टीचं ध्येय काय? त्या कुठल्याही ध्येयावर काम न करता फक्त इव्हेंट साजरे करणे, 1 जानेवारी असू त्यानंतर 6 डिसेंबर असू, ह्या ठिकाणी करोडो रुपयाचं जेवण वाटपाच्या नावाखाली करोडो रुपयाचा घोटाळा चाललेला आहे. म्हणजे जर तुम्ही पाहिलं की 6 डिसेंबरला दादरला चैत्यभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानिमित्त बार्टीच्या माध्यमातून जेवण वाटप केलं जातं. तर इथं सांगितलं जातं की 50,000 लोकांना जेवण वाटप करणार आहे.
पण तिथं आम्ही जेव्हा गेलो प्रत्यक्षात पाहिलं तर 5 ते 10 हजार लोकांना जेवण वाटप केलं आणि तो कार्यक्रम गुंडाळण्यात आला. म्हणजे त्या ह्याच्यात पण जवळजवळ 40 ते 45 लाखाचा घोटाळा झाला. बरं, दुसरी गोष्ट अशी की हे जे काही ठेके दिलेले, कॉन्ट्रॅक्ट दिलेले, ते प्रत्येकच एकाच माणसाला दिले जातात. प्रत्येक माणसं इथं बांधिले. इथे बौद्ध समाजाच्या माणसाला व्यवसायात असो, प्रशिक्षणात असो, नाही तर कामात असो, कुठल्याही प्रकारचं स्थान नाही आहे. त्यामुळे आज बार्टी संस्थेची अवस्था एवढी खराब झालेली आहे की मला असं वाटते यांना बार्टी संस्था ही संपवायचं षडयंत्र रचलेलं आहे. कारण की 1-1.5 वर्षापूर्वी तुम्ही जर पाहिलं असेल, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 59 जाती या SC प्रवर्गात बांधून ठेवल्या, जेणेकरून ह्यो प्रवर्ग एकत्र राहून या देशामध्ये काहीतरी क्रांती करेल आणि जो सामाजिक उपेक्षित राहिलेला आहे त्यांना अनेक प्रकारच्या योजनांची माहिती देऊन तो जो समाज आहे तो ह्या बार्टी संस्थेच्या माध्यमातून ज्या काही योजना आहे, ज्या काही प्रशिक्षण हे त्याच्यातून ह्यो समाज कुठंतरी मुख्य प्रवाहात येईल ह्याच्यासाठी ह्यो उद्देश होता. पण ह्या सुनील वारेंच्या माध्यमातून गेल्या 1.5 वर्षापूर्वी पण काय झालं, यांनी 59 जातीमधली फक्त मातंग समाजासाठी त्याला वेगळं काढून त्यांनी आरटीची स्थापना केली आणि मातंग आणि बौद्धांमध्ये वाद लावायचा प्रयत्न केलेला आहे. खास सुनील वारे यांची इथं निवडच त्याच्यासाठी झालेली आहे की बार्टी ही संस्था संपवायची आणि समाजावरून म्हणताय तुम्ही की त्यांची खास त्यासाठी निवड झाली असं काही? कारण की ते स्वतः सांगतात खासगीमध्ये की मुख्यमंत्री फडणवीस यांनी मला बार्टी संपवण्यासाठी इथं नियुक्त केलेले असं ते खासगीमध्ये सांगतात आणि मी त्यांच्या अजेंड्यावर काम करते. तर आमचा या व्हिडिओच्या माध्यमातून पण विचार आहे की मुख्यमंत्री खरंच तुमची जर अशी काही योजना असेल तर तुम्ही तसं जाहीर करा आणि तसं जर तुमची काही योजना असेल तर तुम्ही सुनील वारे यांनी जे परत 1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे ती त्यांची तुम्ही रद्द करा. आम्हाला म्हणायचं आहे की सुनील वारे सारखा IRS जो रेल्वेच्या संबंधित असलेल्या खात्याची अधिकारी, क्लास 1 अधिकारी, त्याचं इथं बार्टीमध्ये काम काय? बार्टी काय रेल्वेची संस्था आहे का? हा, इथं एखादा IAS अधिकारी तुम्ही दिले पाहिजे. तो कुठल्याही विचाराचा का असाना, कुठल्याही समाजाचा का असाना, पण त्यांनी बार्टीचं काम हे व्यवस्थित केलं पाहिजे, ही आमची मागणी. तर माझं आजच्या या 6व्या दिवशीचं जे आंदोलन चालू आहे त्याच्या माध्यमातून सर्व लोकांना एवढंच सांगणे की आता जर सुनील वारे काही गेले नाही तर बार्टी संस्था त्यांना संपवण्यासाठी वेळ लागणार नाहीये. अनेक शेकडो कोटीचा भ्रष्टाचार त्यांच्या माध्यमातून इथे चालू आहे. तर तो जर थांबवायचा असेल, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवायचे असेल, अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. लाडक्या बहिणीचे पैसे हे इथं वळवले जातात, ते आपले पैसे तिथं वळवले जातात, ते अनेक प्रकारचे प्रॉब्लेम इथं बार्टीमध्ये चालू आहे. सामान्य लोकांना या बाबतीत काहीच माहिती नाही. बार्टीच्या मुख्यालयापासून 5 किलोमीटर अंतरावर, 2-3 किलोमीटर अंतरावर म्हणेल मी, ताडीवाला रोड सारख्या ठिकाणी बार्टी संस्था काय काम करते हे सुद्धा माहिती नाही किंवा बार्टी संस्था आहे इथं हे सुद्धा माहिती नाही. तर अशा अनेक प्रकारचे काम इथं कारनामे चालू आहे. मला तर असं वाटतं जगात जसे एपिस्टीन फाईल चालू आहे तसे काही दिवसांनी सुनील वारे यांच्या फाईल्स पण बाहेर निघतील आणि ते आम्ही येत्या काळात नक्कीच विधानसभेचं जे अधिवेशन चालू आहे आम्ही 2-3 दिवसात त्या सगळ्या वारेंच्या फाईल्स घेऊन जाणार आहे तिथं आणि त्या फाईल्स आम्ही ओपन करणार आहे. तर सर्वांना विनंती आहे तुमच्या या आंदोलनाला पाठिंबा राहू द्या आणि ज्याला शक्य होईल त्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचा नक्की प्रयत्न करावा. किती दिवस हे आंदोलन तुम्ही कंटिन्यू करणार आहे? आमचं हे आंदोलन जोपर्यंत सुनील वारे यांची हकालपट्टी होत नाही, त्यांची मुदतवाढ रोखली जात नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहील. आणि जर त्यांना मुदतवाढ जर चुकून मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली तर त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील, याची दक्षता त्यांनी घ्यावी. जय भीम, जय भारत. ठीक आहे, आपल्याकडे पोहरे मॅडम आहेत ज्या स्वतः बार्टीमध्ये कधी काळी समता दूत म्हणून काम करत होत्या, बघत होत्या नांदेड या विभागामधल्या. तर त्यांनी स्वतःच्या ओळखीपासून तुम्ही सगळे डिटेल्स सांगा, काय तुम्हाला वाटतं, का वारे हटाव ह्या पर्टिक्युलर मागणी आणि एकंदरच बार्टीमधला जो भ्रष्टाचार आहे त्या सगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून जे आता आंदोलन उभं राहतंय त्याला तुम्ही का सपोर्ट करताय, काय असं घडलंय? जय भीम. मी सुजाता पोहरे, प्रकल्प अधिकारी, समतादूत कक्ष, जिल्हा नांदेड. जात पडताळणी नांदेड येथे एक जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आले, ते पण बीड जिल्ह्यातल्या रहिवाशांना नांदेडमध्ये प्रमाणपत्र देण्यात आले आणि त्या संदर्भामध्ये मी इथे सबळ पुराव्यानिशी इथं तक्रार दाखल केली. सगळे पुरावे दाखवले, सगळं काही असताना सुद्धा त्या समितीवर कारवाई केली जात नाही. यापूर्वी अनेक वेळेस माझ्या अधीनस्थ कर्मचाऱ्या जो माझ्या जिल्ह्यामध्ये गैरहजर आहे त्या कर्मचाऱ्याची बार्टी प्रशासनातील प्रत्येकाने सह्या करून त्याची माझ्या परस्पर पगार काढली. त्या संदर्भातही मी वारे साहेबांनाही बोललेली आहे, पत्रव्यवहार केलेला आहे. जेव्हा भांगे साहेब होते तेव्हा मी पत्रव्यवहार केलेला आहे, त्याचंही काही नाही. एवढंच नाही तर ज्या काही सामूहिक छळवाद केला जातो, जेव्हा आपण एखाद्याचा आवाज उठवतो त्यावेळेस सगळे मिळून आपल्यावर अटॅक करतात.
फॉर एक्झाम्पल अॅट्रॉसिटी कार्यशाळा नांदेडमध्ये होत होती, तर इथून जेव्हा बार्टीकडनं काही लोक तिथं गेले, नितीन सहारे, नांदेडकर या लोकांना बार्टीमध्ये अॅट्रॉसिटी कार्यशाळा जिल्ह्याला करा म्हणून त्याचं व्यवस्थापन म्हणून त्यांना पाठवलं जातं. त्या व्यक्तीला असं काही माझ्या विरोधामध्ये भडकवलं की त्या व्यक्तीने मला दिवसभरातून अनेक वेळेस अपमानित केलं. माझ्या जिल्ह्यामध्ये येऊन मला अपमान केला, माझ्या ऑफिसमध्ये येऊन त्याचा अधिकार नसताना त्यानं माझ्या ऑफिसमध्ये येऊन माझ्या अधीनस्थ कर्मचाऱ्याच्या समोर मला अपमानित केलं. त्यांची मीटिंग घेतली, त्या संदर्भात मी त्या व्यक्तीवर अॅट्रॉसिटी दाखल करा म्हणून इथं पत्र दिलं. इथं नावच फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांच्या लेकराची अवस्था दयनीय आहे. इथं अलिखित मराठ्यांनाही आरक्षण आहे, इथं बाकी सगळ्यांना आहे. जर आरटीला मातंगासाठी आहे, सारथी मराठ्यांसाठी आहे, तर मग बार्टीमध्ये बाकी इतर जात काय करायली? हा माझा महत्वाचा मुद्दा पण आहे त्यासोबतच. आणि ह्या सर्व हे सामूहिक छळवाद जेव्हा आपण असं बोलतो तेव्हा सामूहिक छळवाद केला जातो आपल्यावर. आणि जे कोणी आमचे वरिष्ठ अधिकारी म्हणून नेमले जातात त्यांना आमच्या कुठल्याही प्रकल्पाचा अनुभव नसतो, तरी पण त्यांना आमच्यावर लादलं जाते आणि मग त्या लादण्यातून त्यांच्या मार्फत आमच्यासोबत सामूहिक छळवाद करून आम्हाला उलट त्यांनी चुका केलेल्या असतात आणि त्यांच्या चुका ज्यावेळेस आम्ही वरिष्ठांना दाखवतो त्यावेळेस ते आम्हाला काढून टाकण्याच्या नोटिसा दिल्या जातात. आणि मग जेव्हा जास्त आपण जेव्हा भागे साहेबांकडे गेली मी त्यावेळेस मग म्हटलं जातं की आम्ही तुम्हाला काही करणार नाही. म्हणजे त्यांनी सगळे दोषी आहेत. 420 त्यांच्यावर लागू, अधीनस्थ कर्मचाऱ्यावर वारे साहेबांनी 420 का लागू करू नये? मी सही न केलेल्या माणसाची पगार यांनी कसं काय काढली? माझ्या अधीनस्थ कर्मचाऱ्याची पगार यांनी दुसऱ्यांनी कसं काय काढली? नांदेड जिल्ह्यामधला माणूस काम करत नाही, पुण्यातल्या लोकांनी कसं ठरवलं काम करतोय म्हणून? कुठल्या बेसवर ठरवलं? मग 420 कोणावर व्हायला पाहिजे, कोणावर करायला पाहिजे? तर त्यांनी मलाच नोटीस पाठवतात की तुला अंतिम नोटीस दिली जाईल, तुला कामावून काढलं जाईल. सामूहिक छळवाद माझा गेल्या 3 वर्षापासून होतोय. मी भांगे साहेबांपासून इथं करते पण काहीच होत नाहीये, काहीही नाही. आणि म्हणून मी माझे सर्व मुद्दे घेऊन या जे बेमुदत धरणे आंदोलन आहे बौद्ध न्याय हक्क संरक्षण संघाकडे मी आलेली आहे आणि यांना मी पूर्ण पाठिंबा देत आहे. आणि माझे प्रश्न जे आहेत की अंतर्गत या बार्टी कार्यालयामध्ये जे अनेक प्रश्न आहेत की खोटे ट्रेनिंग सेंटर चालवणे, कुठलंच आउटपुट नाही, काहीच नाही, अनुसूचित जातीच्या नावाखाली, अनुसूचित जातीच्या उद्धाराच्या नावाखाली सगळं बजेट हे खातात आणि काहीही आउटपुट नाही, कुठल्या व्यवसायाचं नाही, MCD नाही, कुठलंच नाही, काहीच नाही, काहीही नाही. हे फक्त मिलबाटके खातात आणि पैशाला जात नाही. त्याच्यामुळं बार्टी अंतर्गत महार, मांग, सांबार, मराठा, मुसलमान सगळे एकत्रित आहेत, कारण यांची एकच जात आहे ती म्हणजे पैसा, बाकी काहीच नाही. नियम सगळे धाब्यावर, यांचेच नातेवाईक, यांच्याच सगळे जवळचे बार्टीमध्ये घेतले जातात. तेव्हा नियम नसतो. एखाद्या गोरगरिबाला घ्या, सगळे नियम सांगतात. कोणी जर मला आम्हाला नोकरी द्या ना, खूपच छान वाटते, बार्टीच्या बाबासाहेबाच्या विचारांना आम्ही पण करूत काहीतरी, तिथं नाही. पण यांचे रातोरात ऑर्डर निघतात. मग हे कुठल्या नियमानं निघतात? म्हणून बार्टी ही बौद्धांचीच असली पाहिजे, विचारांची असली पाहिजे बार्टी. आणि सगळ्यात महत्वाचा अन्याय झाला नाही पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. संविधानाच्या प्रत ज्यांनी नालीमध्ये फेकल्या त्या महिलेला ताबडतोब घेण्यात आलं. कुठल्या बेसवर? कोणचं असं अतूट नातं होतं तुमचं की तिथं तुम्ही तुमचे सगळे नियमावली तुम्ही बाहेर टाकली? बार्टी का तुमच्या बापाच्या घरची नाहीये वारेच्या? बार्टी ज्या नियमानुसार बार्टीच्या महासंचालकांनी त्या महिलेवर गुन्हा दाखल करायला हवा होता, त्या महिलेला बाजूला दुसऱ्याकडे त्यांनी नाही का त्याच मोठ्या पदावर चांगल्या पगाराच्या नोकऱ्या त्यांनी तिथं दिलेल्या आहेत. हे कशासाठी आणि का? हा मनमानी कारभार वारेचा बाहेर निघालाच पाहिजे. यांच्या जवळच्या निकटवर्ती यांवर कारवाया नसून त्यांना नाही का पनिशमेंटच्या ऐवजी पार्ट्या दिल्या जातात, पगार वाढ दिली जाते, प्रमोशन दिलं जातं. याचा बेस काय हे विचारायचंय मला. आणि ज्यांना अंतिम नोटीस दिल्या जातात त्यांचा बेस ते कशासाठी? का यांचे इगो दुख? यांना जी हुजुरी करणारे मनुवादी प्रशासनातील गुलामगिरीची पूर्णपणे खालच्या लेवलला जाणारे लोक पाहिजेत. यांना गुलामगिरी संघटनेचे अध्यक्ष पाहिजेत. याला अशी हुजुरी मायबाप, जोहार मायबाप करणारे लोक यांना बार्टीमध्ये पाहिजेत. हुशार पाहिजे नाहीत. 100 गाढवं सांभाळणारे लोक म्हणजे बार्टी प्रशासन. जय भीम. जय भीम. बार्टीमधला जो भ्रष्टाचार आहे त्या संदर्भाने काही बोलू इच्छितात. त्यांची स्वतःची संघटना आणि त्यांची स्वतःची ओळख त्यांनी करून द्यावी आणि त्यानंतर त्यांनी मुद्दे मांडावे विद्यार्थ्यांच्या संदर्भाने. बोल. सर्वांना माझा जय भीम. मी महाराष्ट्र राज्य बार्टी संशोधक विद्यार्थी कृती समिती 2023 आणि 24 या संघटनेमार्फत जी फेलोशिपचा जो मुद्दा आहे, PhD फेलोशिपचा मुद्दा आहे,
PhD फेलोशिपचा मुद्दा म्हणजे 2023 पासून फेलोशिप PhDची फेलोशिपची जाहिरात अद्यापही जाहीर झाली नाही. ती समस्या घेऊन आज बौद्ध न्याय हक्क संरक्षण संघ यांच्या बॅनरखाली 27/2/2026 पासून बेमुदत आंदोलनासाठी बसली आहे. मी माझा परिचय देते. माझं नाव सुरेखा पंढरी वासनी. मी PhD स्टुडंट आहे आणि मी नागपूर युनिव्हर्सिटीमधनं PhD करते आहे. सांगायचं तात्पर्य असं की मी 2023ची PhD स्टुडंट आहे आणि 2023ची PhD स्टुडंट असताना आम्ही फुल टाईम युनिव्हर्सिटीला लिहून दिलं की आम्ही फुल टाईम PhD करतो आहे. पण PhD करत असताना जो विद्यार्थी CHB किंवा कुठली नोकरी करत असेल किंवा कुठला रोजगार करत असेल तर त्यांना फेलोशिपचा फायदा घेता येत नाही. पण मी जेव्हा नोकरीला असताना मी माझा जॉब सोडून फुल टाईम PhD करते आहे आणि मी कुठलाही रोजगार करत नाही. पण मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की बार्टी या संस्थेमार्फत PhD करत असताना विद्यार्थ्यांना फेलोशिप दिल्या जाते. ही फेलोशिप कशासाठी असते तर आमचा PhDचा जो खर्च आहे ते बार्टी संस्थेला पण माहीत आहे, युनिव्हर्सिटीला पण माहीत आहे आणि इतर जे PhD विद्यार्थी आहेत त्यांना पण माहिती आहे. तर मला इथे सांगायला नको, पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की 2023ची PhDची फेलोशिप अद्यापही बार्टी संस्थेने जाहिरात काढलेली नाही. मध्यंतरी आम्ही 2 वर्ष खूप जास्त PhDच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे आम्हाला वाटलं आज जाहिरात येईल, उद्या जाहिरात येईल. पण 2023 गेलं, 24 गेलं, 25 गेलं आणि मी 8 26 चालू आहे. 8 ऑगस्टला मी बार्टी ऑफिसला आली. 8 ऑगस्ट म्हणजे 8 ऑगस्ट 2025ला. आणि पहिल्यांदा मी थोरात मॅडम, गजबे सर PhD डिपार्टमेंटचे, वारे साहेब यांना भेटली. तर त्यांचा एकच हे होता की आज आमची मीटिंग आहे आणि मीटिंग या निकषाच्या आधारावर आहे की महाज्योती, सारथी, तार्टी, अमृत आणि बार्टी या सगळ्या संस्थांना समान निकष धोरणाच्या अंतर्गत यानंतरचे जे फेलोशिप आहेत ते लागू केल्या जाईल, ते नियम आणि अटी लागू केल्या जाईल. आणि त्यानंतर पुन्हा मी ऑक्टोबर महिन्यामध्ये बार्टी ऑफिसला आली तेव्हाही आम्हाला तेच उत्तर मिळालं की आत्ता आमची एक मीटिंग झालेली आहे आणि आम्ही यानंतर लगेच 15 दिवसात जाहिरात काढू. वारंवार आम्ही मी स्वतः बार्टी ऑफिसला आत्तापर्यंत 10 वेळ येऊन गेली आणि 8 डिसेंबरला मी वारे साहेबांना भेटली. तेव्हा वारे साहेब बोलले की बघा, मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की आमच्या हातात कुठलाही PhDचा मुद्दा नाही आणि आम्ही या विषयावर कुठलंही ॲक्शन घेऊ शकत नाही. तुम्ही मंत्रालयामध्ये जा, हा वरच्या लेवलचा मुद्दा आहे. आम्ही लगेच हिवाळी अधिवेशन सुरू होतं आणि मी स्वतः विधान भवनवर धडक मोर्चा काढला होता. त्या धडक मोर्चामध्ये आम्ही जवळपास 70 ते 100 विद्यार्थी होतो PhDचे स्टुडंट. आणि तेव्हा मी स्वतः शिरसाट साहेबांसोबत VC केली आणि त्या समजून सांगितले आणि शिरसाट साहेबांना हेही की सर 28 ऑक्टोबर 2025ला जी मीटिंग घेतली गेली त्याच्यामध्ये ज्याचं कटी आणि नियम लावलेले आहे त्या अतिशय म्हणजे घृणास्पद आहे. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं तर पहिली अट त्यांची अशी आहे की PhD करणारा विद्यार्थी हा नेट पास आउटच असायला पाहिजे. पण तुम्हाला सांगू इच्छिते मॅडम की 2023पर्यंत पेटवर 95% विद्यार्थी PhD करणारे आहे. त्यानंतर सेट नेट आहेतच. त्याही नंतर त्यांनी एक अट लावलेली आहे की PhD विद्यार्थी हा 35 वर्षाचाच असायला पाहिजे. आता मला सांगा या बाकीच्या अटी RT किंवा सारथी वगैरे अशा कुठल्या ह्याला आहेत ऍप्लिकेबल? मॅडम 2023ला सारथी, महाज्योती, तार्टी, RT या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळाली आणि सरसकट मिळाली. यांना ह्या कुठल्याच अटी लागू नव्हत्या आणि आपल्या बार्टीची जाहिरात न आल्यामुळे आम्ही 23 वाले विद्यार्थी मागे पडलो. त्याही नंतर तिसरी अट त्यांनी अशी लावलेली आहे की जर तुम्ही PhD करत आहे तर तो विषय शासनाच्या उपयोगाचा असायला पाहिजे, तेव्हाच आम्ही त्या विद्यार्थ्याची निवड करू. आता मला सांगा की जर आम्ही PhD करतो आहे तेव्हा आम्ही पेट, सेट, नेट ह्या एक्झाम देऊन आमचा क्रायटेरिया ठरवला जातो. त्याही नंतर आमची विद्यापीठ स्तरावर RSC लागल्या जाते, त्यानंतर RRC होते, त्यानंतर आमचा कोर्सवर्क होतो 8 दिवसाचा, त्याच्याही काही एक्झाम असतात. मग हा सगळा मुद्दा झाल्यानंतर आमचं सिलेबस आम्ही ठेवतो, आमचा विषय ठेवतो गुरुकुल समोर आणि आमचा जो विषय आहे तो विद्यापीठ ठरवतो की तुमचा विषय योग्य आहे किंवा नाही आहे. मग आज आम्हाला हे उत्तर भेटते की तुमचा जर टॉपिक समाजाच्या उपयोगाचा असेल तेव्हाच आम्ही तुम्हाला फेलोशिप मान्य करू. आज तुम्ही सांगा की असिस्टंट प्रोफेसरसाठी किंवा PhD करत असताना कुठंच असं UGCच्या नॉर्म्समध्ये लिहिलेलं नाही की 35 वर्ष वयोगट पाहिजे, हे चुकीचं आहे. त्याही नंतर त्यांनी 100च जागा देऊ असं त्या नियम आणि अटीमध्ये ठेवलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की SC कॅटेगरीमध्ये 59 जाती येतात आणि त्याच्यामध्ये टार्टी हे वेगळी संस्था त्यांनी वेगळी केलेलीच आहे. आता 58 SC कॅटेगरी सबकास्ट येतात. त्याच्याही मध्ये मला सांगा की जर 82 विषय जर आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये आहेत आणि 82 विषयाचे एक स्टुडंट, तर मला सांगा 100 जागा जर देत
त्यानंतर मॅडम मी विधान भवनवर शिरसाट साहेबांसोबत 20 मिनिटाची विसी केली आणि हा सगळा विषय मी शिरसाट साहेबांना समजून सांगितला. तेव्हा शिरसाट साहेब माझ्यासोबत स्वतः बोलले की मॅडम आम्ही 23 या वर्षाच्या विद्यार्थ्यांना कुठलाही अन्याय होऊ देणार नाही आणि 24 आणि 25चा तुम्ही विषय घेऊ नका किंवा त्या टॉपिकवर तुम्ही बोलू नका, कारण तुम्ही 23चे विद्यार्थी आहे. मी शिरसाट साहेबांना हे पुन्हा आवाहन करू इच्छिते की साहेबांनी मला 15 दिवसाचा वेळ दिलेला होता आणि आम्ही 15 दिवसापासून तर 2 महिन्यापर्यंत सरांची वाट बघितली की आज नाही उद्या आमची याद येईल आणि सरांवर आम्ही विश्वास ठेवला की शिरसाट साहेब आमच्या सामाजिक न्याय विभागाचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि साहेबांनी तो विषय विधान भवनमध्ये पण मांडलेला होता. नितीन राऊत साहेबांनी त्याच्यावर प्रश्न उत्तर विचारले होते आणि त्यामध्ये तुम्हाला माहीत असेल की 13 डिसेंबरला पुन्हा अजित पवार दादांचं एक वक्तव्य होतं की एका घरामध्ये 5-5 लोक PhD करतात आणि एका विशिष्ट ठराविक जातीतलेच लोक हा फेलोशिपचा फायदा घेतात आणि एक मोठी अमाऊंट त्या समाजाकडे जाते. तर मी पुन्हा समाजातील सगळ्या विद्यार्थ्यांना किंवा समाजातील समाज बांधवांना सांगू इच्छिते की आज इतक्या मोठ्या सभागृहामध्ये हे सगळं वक्तव्य होत आहे आणि आपण या सगळ्या गोष्टी चूक बसत आहोत. हे आपण कितपत योग्य आहे आणि किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही मी समाजातल्या सगळ्या बांधवांना सांगू इच्छिते की तुम्ही ज्या काही आज शासनामध्ये नियम अटी आणि उच्च शिक्षणासाठी ज्या फेलोशिप बंद होण्याच्या मार्गावर आहे आणि 100 जागा 50 जागावर कॅप लागत आहे, येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्या मुलांचं पण भविष्य खूप धोक्यात आहे आणि इथूनच बार्टी ही संस्था कुठेतरी संपवण्याच्या मार्गावर आहे. तरी मी सगळ्या विद्यार्थ्यांना असं आवाहन करू इच्छिते की येत्या उद्या परवा आज आम्ही बेमुदत आंदोलनासाठी तर बसलेलोच आहोत. 23, 24, 25च्या PhDच्या सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करते. पुणे शहरामधल्या सगळ्या सामाजिक संघटना तसेच राजकीय संघटना किंवा समाजातील सर्वसामान्य जनतेला मी आवाहन करू इच्छिते आणि महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला आवाहन करू इच्छिते की आज आपण शिक्षणाच्या हक्कासाठी लढतो आहे आणि एक नागपूरवरून मी एकच महिला PhDची स्टुडंट इथे बसलेली आहे. तर मी तुम्हाला आवाहन करू इच्छिते की ज्यांना ज्या पद्धतीने शक्य होते त्या पद्धतीने तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, आमच्या आंदोलनात सहभागी व्हा आणि काय पद्धतीने सहभाग नोंदवता येईल जर विद्यार्थ्यांना तुमच्या ह्याला सपोर्ट करायचा असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं तर मॅडम PhDचे 2023, 24, 25चे जे विद्यार्थी आहेत त्या सर्वांनी सहभागी व्हायला पाहिजे. त्याही नंतर मी तुम्हाला सांगू इच्छिते की 20, 21, 22 PhDचे जे स्टुडंट आहेत त्यांचे भरपूर प्रश्न आहेत. त्यांना जरी फेलोशिप भेटली असेल तरी आता आम्ही 7 दिवस झाले, 6वा दिवस आहे आमचा आंदोलनाचा आणि प्रत्येक विद्यार्थी ते ऑफिसला जातो आणि आपापली समस्या मांडतो. त्याही विद्यार्थ्यांनी आमच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. त्याही नंतर UPSC, MPSC, बँकिंग, पोलीस भरती, स्वधार योजनेचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या भरपूर समस्या आहेत, त्यांनी सुद्धा आमच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. आमचा एकच विषय नाही आहे, PhD हा एक PhD फेलोशिप म्हणजे एक विषय नाही आहे. आम्ही एकंदरच विद्यार्थी आणि इथला जो भ्रष्टाचार आहे त्याच्याबद्दल आहे त्या विरोधात आम्ही इथे बसलेलो आहोत आणि जर विद्यार्थी या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने जर सहभागी होत असेल तर आपण या प्रशासनावर एक दबाव तंत्र निर्माण करू आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करू. धन्यवाद. तुम्ही बघत असाल आत्ता आपण इथे 3 लोकांचे इंटरव्ह्यूज घेतलेले होते ज्या माध्यमातून एकंदरच बार्टीमधला जो भ्रष्टाचार चालू आहे आणि ज्या पद्धतीने तो चालू आहे की ज्याच्यामुळे बार्टी या संस्थेचं अस्तित्वच धोक्यात आलेलं आहे की काय इतकं भासावं इथपर्यंत त्याच्यातल्या इंटरनल ॲज वेल ॲज बाहेरनं काय पद्धतीचं टॅक्टिस केल्या जातात ह्या सगळ्यांची माहिती या एकंदर आंदोलनाच्या माध्यमातून बाहेर आलेली आहे. तेव्हा बहुजन संघटक या चॅनलतर्फे मी सगळ्यांना आवाहन करते जे स्वतःला SCचे बेनिफिशरी समजून घेत आहेत किंवा त्याचे बेनिफिट्स घेत आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये मातंगांपासून ते ज्या काही 59 जाती आहेत मग ते RTमधले असू दे नाहीतर कुठली असू दे, कारण आज जी बार्टीची अवस्था आहे ती उद्या RTची होऊ शकते. असं होऊ नये असं जर वाटत असेल तर सर्व SC घटकांमधील येणाऱ्या प्रत्येक जातीने आपलं प्रतिनिधित्व आणि या अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवावा एवढं बोलून इथेच थांबते. जय भीम सगळ्यांना.